नमस्कार, मी अँकर कोमल आपल्या सगळ्यांचं नवीन एपिसोडमध्ये मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठीचा सीझन 6चा अंतिम टप्प्यात जो आहे तो आता जवळ आलेला आहे आणि अर्थातच येत्या 19 एप्रिल रोजी बिग बॉस मराठी सीझन 6चा महाअंतिम सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. नुकतीच बिग बॉसच्या घरातून रेवा कोरसे जी आहे ती घराच्या बाहेर पडली आणि त्यानंतर आता बिग बॉस मराठी सीझन 6ला टॉप 5 सदस्य मिळालेले आहेत. रेवाची घरातून एक्झिट झाल्यानंतर तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियान, दीपाली सय्यद हे बिग बॉस सीझन 6चे टॉप 5 स्पर्धक जे आहेत ते बनले आहेत. त्यामुळे आता या स्पर्धकांमध्ये जिंकण्याची चुरस जी आहे ती पाहायला मिळते. सोशल मीडियावर सध्या तन्वी कोलते आणि राकेश बापट यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. या दरम्यान अनेक जण अनुश्रीचं देखील कौतुक करतायत. तिच्या चाहत्यांबरोबरचे बिग बॉस मराठीचे एक स्पर्धक सुद्धा अनुश्रीला पाठिंबा देताना दिसत आहेत. गेल्या पर्वातील धनंजय पवार यांनी सुद्धा अनुश्रीला पाठिंबा देणारी पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता किरण मानेंनी सुद्धा अनुश्री आणि विशालसाठी एक खास पोस्ट जी आहे ती शेअर केली आहे. किरण माने हे वेळोवेळी बिग बॉस मराठी सीझन 6च्या पर्वातील घडामोडींवर त्यांचं मत व्यक्त करताना दिसले आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी विशाल आणि अनुश्रीचे चांगलेच कौतुक केले होते. अशातच आता त्यांनी पुन्हा एकदा दोघांसाठी पाठिंबा देणारी एक पोस्ट जी आहे ती शेअर केली. या पोस्टमध्ये किरण मानेंनी म्हटलंय, अनुश्री आणि विशाल लव्ह यू यार, तुम्ही खूप खरे आहात, खूप छान खेळत आहात. ओढून ताणून घाबरून मनात नसतानाही बळजबरीने टिकवून ठेवलेल्या फेक ग्रुपसमोर तुमचा खरेपणा लखलखून उजाळला आहे. ट्रॉफी मिळो न मिळो तुम्ही मन मात्र नक्कीच जिंकलीत. अनुश्री माझी सातारकलीण आहे, मला तिचा अभिमान आहे. या पोस्ट खालील कमेंट सुद्धा अनेक पोस्टमध्ये सुद्धा नेटकऱ्यांनी जे आहे त्या अनुश्रीला पाठिंबा दिलाय आणि यंदाचा सीझन 30 विजेती होईल असं सुद्धा म्हटलंय. दरम्यान काही दिवसापूर्वी एका मुलाखतीमध्ये किरण माने यांनी सुद्धा अनुश्री आणि विशालचं कौतुक केलं होतं. म्हणालेले, मला अनुश्री मानेचा खेळ आवडतो. सगळ्या गेमर लोकांना ती पुरून मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी ती आहे. अनुश्रीनंतर ते विशालबद्दलही बोलले. विशाल विचारांनी खूप खंबीर आहे. समोरच्याला आपल्या तालावर नाचवून कसं खेळवायचं हे त्याला बरोबर येतं. त्यामुळे बाहेर त्याची प्रतिमा नकारात्मक असली तरी तो बिग बॉसचा खेळ व्यवस्थितपणे खेळतोय असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. येत्या 19 एप्रिलला कलर्स मराठीवरती बिग बॉस मराठी सीझन 6चा महाअंतिम सोहळा जो आहे तो रंगणार आहे आणि आता यंदाच्या सीझनची ट्रॉफी कोण जिंकणार हे पाहण्यासाठी सगळेच प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. तुम्हाला काय वाटतं, यंदाची ट्रॉफी आपल्या नावावरती कोण करेल? नक्की प्रतिक्रिया कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड.